होती आणि बहुतांश जमिनी ह्या शहराच्या शेजारी आल्या आणि याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती ही या ठिकाणी झाली। परंतु अध्यक्ष महोदय, मवियाचं सरकार असताना याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी। माझ्यावरती अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती 30 गुन्हे दाखल करण्यात आले। अध्यक्ष महोदय, कुठेकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक्फ बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्यात आला। अध्यक्ष महोदय, DYSPने चौकशी केली, त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही। नंतर SCचे म्हणजे ॲडिशनल कलेक्टरचे ॲडिशनल SPची चौकशी लावली, त्याच्यात काय आलं नाही। पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असताना एक SIT नेमण्यात आली, याच्यात तरी सापडतोय का म्हणून SIT नेमली। अध्यक्ष महोदय, त्या SIT मध्ये कुठेही माझं माझ्या कुटुंबियाचं नाव आलं नाही। नंतर अध्यक्ष महोदय, माझ्या बाबतीमध्ये जो प्रकार वापरला गेला कलम 17 अन्वये ACBच्या चौकशीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची चौकशी त्या विभागाने मान्यता दिल्याशिवाय होत नाही। अध्यक्ष महोदय, मी महसूलचा राज्यमंत्री राहिलेला व्यक्ती आहे। अध्यक्ष महोदय, माझी चौकशी षडयंत्र कोणाचं आहे ते या ठिकाणी कळेल ना। अध्यक्ष महोदय, बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्या विरोधातल्या या चौकशीला परवानगी दिली नाही। अध्यक्ष महोदय, याचा एक योग्य वापर माझ्या विरोधात करण्यात आला। हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, केस दाखल केली। कोर्ट नवीन होतं, कोर्टाने ऑर्डर केली यांची चौकशी करा। ACBची चौकशी सुद्धा अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या कालावधीत थांबतो।